नमस्कार, मी विकास लवांडे सत्याग्रही या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज 25 डिसेंबर 2023 आज नाताळ आहे। हा एक जागतिक पातळीवर ख्रिस्ती बांधवांचा महत्त्वाचा सण। या नाताळच्या मी सर्वांना सुरुवातीला शुभेच्छा देतो। आज या व्हिडिओमध्ये जो विषय आहे तो अजितदादा पवार यांनी काल बारामतीमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये केलेल्या भाषण आणि भाषणातील मुद्द्यांच्यावर साधारण 4 ते 5 मुद्दे जे आहेत ते माननीय पवार साहेबांशी संबंधित आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित आहेत, म्हणून त्याच्यावर स्पष्टीकरण, खुलासा आणि प्रतिवाद करण्यासाठी मी आपल्या समोर आलेलो आहे। माननीय अजितदादा पवार राज्याचे अर्धे उपमुख्यमंत्री आहेत, हे त्यांनाही नाकारता येणार नाही। त्यांनी काल भाषणामध्ये आपल्या गटाच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी, काहीतरी एक लंगडं समर्थन करण्यासाठी, स्वतःची बाजू कशी बरोबर आहे हे पटवण्याच्यासाठी काही गोष्टी अतिशय चुकीच्या, वास्तववादी नसलेल्या गोष्टी त्यांनी सांगितल्या। एक एक मुद्द्याचा आपण त्याच्यामध्ये परामर्श घेऊया। त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की आता कोणाचं ऐकायचं नाही, फक्त माझं ऐकायचं। आतापर्यंत इतरांचं ऐकलं, माझं इथून पुढे तुम्ही आता ऐकायचं। दुसरं त्यांनी काय सांगितलं की काही लोकांनी, म्हणजे पवार साहेबांचं नाव न घेता, तेवढी हिंमत पण नसावी कदाचित, पवार साहेबांचं नाव न घेता त्यांनी दुसरं काय सांगितलं की काही लोकांनी 38व्या वर्षी बंड केलं वगैरे आणि वसंतदादा पाटील यांना मुख्यमंत्री पदावरून खाली घेतलं वगैरे। त्यांनी त्या पुलोदच्या काळातल्या गोष्टी सांगितल्या ज्या वास्तववादी नव्हत्या। तिसरं त्यांनी काय सांगितलं की नरेंद्र मोदी आणि अमित शहा, आता यांचा माझा दिल्लीला खूप परिचय झाला आहे, आता मी कुठलंही काम सांगितलं की ते ऐकतात। मी इथेनॉलचंही सुद्धा आता जी काही निर्मिती थांबवली ती मंजूर करून घेतली परत, आणि आता मला दिल्लीत चांगलं आता ओळखतात, आणि नरेंद्र मोदी अमित शहा आता माझी कामं ऐकतील, हे त्यांनी सांगितलं। नरेंद्र मोदींशिवाय देशाला पर्याय नाही, त्यांच्यामुळे जगामध्ये भारताची एक ओळख निर्माण झाली, असं एक त्यांनी विधान केलं, जे भारतीय जनता पार्टीचे लोक सर्रास करत असतात। अगदी त्यांची 40 पैसेवाली गँग सुद्धा रोज करत असतात। आणखी त्यांनी काय सांगितलं, त्यांनी सांगितलं की बारामती लोकसभा मतदारसंघात आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात मी उमेदवार उभे करणार आहे आमचे, आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात डॉक्टर अमोल कोल्हे हे मतदारसंघात येत नव्हते, ते निष्क्रिय खासदार आहेत, असं त्यांच्यावर एक ठपका ठेवून त्यांचा उमेदवार आता ते निवडून आणणार आहेत, आणि अमोल कोल्हे कसे निवडून येतील ते पाहतो, असं ते बोलले। त्यांची ती बोलण्याची पद्धत आहे। बारामती लोकसभा मतदारसंघातही ते उमेदवार त्यांचा उभा करणार आहेत। त्यांनी आणखी काय सांगितलं की काही लोक युवा संघर्ष यात्रा काढतात, आणि आता अमोल कोल्हे खासदार आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली जी किसान आक्रोश मोर्चा पुणे जिल्ह्यात आणि बारामती लोकसभा मतदारसंघात निघणार आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयातून जाणार आहे 30 तारखेला, त्यावरही त्यांनी जरा टवाळकी करण्यासारखी टीका केली। या सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगाने मी आता आपल्यासमोर बोलतोय, त्यातला एक एक मुद्दा मी बोलतो। पहिल्यांदा बोलूया आपण की पवार साहेबांचं 38व्या वर्षी बंड होतं का? पुलोद आघाडी जी निर्माण झाली होती, दादा तुम्ही ज्या 2 जुलैला तुमच्या पक्षाचा मेळावा घेतला होता वांद्र्याला, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी 6 तारखेला व्हिडिओ बनवून पुलोदबद्दल त्या व्हिडिओमध्ये मी त्यावेळेस सांगितलं होतं, आणि तो व्हिडिओ ऐकून तुम्ही मला दादा स्वतः फोन केला होता की कसं तुमची बाजू बरोबर आहे, मला तुम्ही फोनवरून सांगत होता, मला पटवत होता। जे तुम्ही भाषणात 2 जुलैला बोलला होता दादा, तेच तुम्ही मला फोनवर सांगत होतात। मी फोनवरचं का सांगतोय दादा, कारण तुम्ही संकेत सगळे सोडलेत आता। खाजगीत पवार साहेबांच्या बरोबर कुठं वाटाघाटी केल्या, काय चर्चा केल्या, खासदार अमोल कोल्ह्यांच्या बरोबर खाजगीत काय बोलले, सुप्रियाताईंच्या बरोबर खाजगी काय बोलले, पक्षाच्या अंतर्गत अनेक वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष जे काही घडामोडी निवडणुकीच्या अनुषंगाने राजकारणाची रणनीती म्हणून खाजगीत ज्या काही चर्चा होतात त्या तुम्ही आता बोलायला लागलेत बरेच दिवस झाले, आणि त्याचे संकेत असतात की खाजगी चर्चा ह्या चव्हाट्यावर किती बोलायच्या आणि किती नसतात, याचे संकेत तुम्ही सगळे सोडले। त्यामुळे आम्ही पण आता ते संकेत सोडावेत का? मी त्यातला एकच संकेत सोडतोय फक्त, तो काही चुकीचा आहे असं मला वाटत नाही। तुम्ही मला फोनवरून दादा पुलोदचं उदाहरण दिलं होतं,
तुमच्या भाषणातलं तेच मी तुम्हाला प्रतिवाद केला होता की दादा तुम्हाला पोलोद आघाडी कशी झाली कदाचित तुम्हाला माहिती नाही, तुम्हाला ब्रीफिंग कुणीतरी चुकीचं करते. कर्जतच्याही तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या 15-20 दिवसापूर्वी झालेल्या तुमच्या मंथन विचार शिबिरामध्ये सुद्धा तुम्ही अशाच काहीतरी गोष्टी कार्यकर्त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने सांगत होता. सत्य लपत नसतं दादा. पोलोद आघाडी स्थापन झाली त्यावेळेस गोविंद तळवलकर नावाचे ज्येष्ठ पत्रकार त्यांचा अग्रलेख दादा जरूर वाचावा. दुसरं तुम्हाला आता एक साक्षीदार असं पाहिजे असतील. वसंतदादा पाटलांच्या नावाने तुम्ही उल्लेख केला काल बारामतीमध्ये. वसंतदादा पाटलांच्या धर्मपत्नी हयात आहेत, माजी मंत्री असलेल्या माजी आमदार शालिनताई पाटील. जरा त्यांची आपण गाठ घ्या, त्यांना भेटा आणि तुमच्याबद्दल त्यांचं काय मत आहे जरा विचारून घ्या. आणि पोलोद आघाडी सुद्धा त्यांच्याकडनं समजावून घ्या. भारतीय जनता पार्टी आणि RSSचे लोक सातत्याने वसंतदादा पाटलांच्या पाठीत पवार साहेबांनी खंजीर खुपसला असं वाक्य अनेक वर्ष ते छापतायत, लिहितात, बोलतात. त्यांचं ते काम आहे टीका करणं. कारण RSSच्या अजेंडावर पूर्वीपासून पवार साहेब राहिलेले आहेत. पवार साहेब एक पुरोगामी चेहरा आहेत महाराष्ट्राचा, त्याच्यावर त्यांचे हल्ले ते सातत्याने करत राहतात. वसंतदादा पाटलांच्या मंत्रिमंडळामध्ये नाशिकराव तिरपुडे नावाचे उपमुख्यमंत्री होते. दादा तुम्हाला आठवत असेल, तुम्ही माझ्यापेक्षा सिनियर आहात. ते नाशिकराव तिरपुडे वसंतदादा पाटलांना किती त्रास देत होते हे त्यावेळच्या मंत्रिमंडळातल्या आमदार लोकांना जरूर विचारा दादा तुम्ही. शालिनताई पाटील सांगतील तुम्हाला. तुम्ही काल यशवंतराव चव्हाणांचाही नाम उल्लेख केला की यशवंतराव चव्हाणांचा विरोध होता पवार साहेबांना. दादा याचा अर्थ तुम्हाला पोलोद आघाडीबद्दल काहीच माहिती नाही हे स्पष्ट होतं. यशवंतराव चव्हाणांच्या आशीर्वादानेच पवार साहेबांनी पोलोद आघाडी निर्माण केली होती. आणि पोलोद आघाडी निर्माण करताना नेतृत्व करत होते समाजवादी नेते SM जोशी, हे नेतृत्व करत होते दादा. त्यावेळेस जनसंघ विसर्जित झाला होता. जनता पार्टीमध्ये विलीन झाले होते सगळे लोक देशातले जयप्रकाश नारायणच्या नेतृत्वाखाली. जनसंघ अस्तित्वात नव्हता आणि भारतीय जनता पार्टीची तर स्थापनाच झालेली नव्हती. त्यामुळे भाजपाबरोबर पवार साहेब कधीच गेलेले नव्हते. हे लक्षात ठेवा दादा. हे इतिहास आहे, हे वास्तव आहे. जरा जुन्या जाणत्या लोकांना आपण आताची जी कोण पिलावळ आपल्या भोवती असेल लाभार्थी यांना नाही सांगता येणार ते. तुम्ही कोण ब्रीफिंग करते तुम्हाला मला माहित नाही, पण चुकीचं कोणीतरी तुम्हाला सांगते. वाचनाची तुम्हाला गरज आहे दादा. तुम्ही भाषण वाचून करता नेहमी, पण तुम्हाला कोणीतरी पुलोदबद्दल सातत्याने चुकीचं ब्रीफिंग करताय दादा. पुलोद आघाडी ही समाजवादी नेत्यांनी तयार केली होती. 90 आमदार SM जोशींच्या नेतृत्वाखाली होते आणि SM जोशींनी स्वतः पवार साहेबांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे केलं होतं. त्याला इतरांनी मान्यता दिली होती आणि वसंतदादा पाटलांची कुठलीही तक्रार नव्हती हे लक्षात ठेवा. आणि पवार साहेबांनी गद्दारी केली नव्हती. पवार साहेबांनी तो पक्ष ओरबाडला नव्हता, त्या पक्षावर हक्क सांगितला नव्हता, अधिकार सांगितला नव्हता. ते बंड नव्हतं. पवार साहेब भारतीय जनता पार्टी बरोबर गेलेच नव्हते, कारण भारतीय जनता पार्टी अस्तित्वातच नव्हती. पुलोद आघाडीचा प्रयोग संपल्यानंतर जनता पार्टीतनं फुटून लालकृष्ण अडवाणी, वाजपेयी वगैरे त्या लोकांनी नंतर राष्ट्रीय पातळीवर काही वर्षांनी भारतीय जनता पार्टी स्थापन केली होती. जनसंघ विसर्जित झाला होता. पुलोद आघाडीच्या काळामध्ये जनता पार्टीचं सरकार जेव्हा केंद्रात होतं, मोरारजीभाई देसाई पंतप्रधान होते, त्या काळामध्ये जनसंघही नव्हता आणि भारतीय जनता पार्टीही नव्हती. दादा हे आपण अधोरेखित करून ठेवावं. याच्या पुढच्या काळामध्ये कदाचित पत्रकार जेव्हा विचारतील किंवा भाषण जेव्हा करायचं आपण हे मुद्द्यावर लक्ष ठेवावं. त्यामुळे पवार साहेबांचं त्यावेळच्या पुलोद आघाडीचा प्रयोग आताच्या तुमच्या प्रयोगाशी जोडू नका, कारण पुलोद आघाडीचा लॉंग फॉर्मच असा आहे पुरोगामी लोकशाही दल. ते प्रतिगामी लोकशाही दल नव्हतं, हे लक्षात असू द्या. आता तुम्ही पुरोगामी आघाडी नाही केलेली. महायुती जी तुमची आहे ना ही गद्दारांची आहे. कारण एकनाथ शिंदेनी सुद्धा उद्धव ठाकरेंच्या पक्षावर हक्क सांगितला. दिल्लीच्या अदृश्य शक्तीच्या हातावर. ती अदृश्य शक्ती म्हणजे नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शहा, जे संसदीय लोकशाही मानत नाहीत. त्यांनी शिवसेनेवर मोठा दरोडा टाकला. 50 खोके एकदम ओके महाराष्ट्रात लोक म्हणतायत आता आणि हे सर्वजण मान्य करतायत. त्याच्यावर कुणी आबरून दावा दाखल केलेला नाही. आणि तुम्ही लोक ED CBIला घाबरून गेला. हे लहान मुलं, शाळेतले 4थीतले 7वीतले मुलं सुद्धा दादा बोलतायत. शालिनताई पाटलांकडे आपण जरूर गाठ घ्या दादा. पुलोदचा प्रयोग, वसंतदादा पाटलांची भूमिका, यशवंतराव चव्हाणांची भूमिका आणि तुम्ही केलेलं बंड हे पवार साहेबांशी कसं जुळत नाही. शालिनताई पाटील तुम्हाला नक्की सांगतील. कृपया त्यांची आपण त्वरित गाठ घ्या, भेट घ्या खाजगीत आणि समजावून घ्या एकदा पुलोदचं. हे आपण मला नम्रपणाने आपल्याला सांगायचंय. दुसरं मला तुम्हाला सांगायचंय, तुम्ही आता गेल्या काही दिवसापासून पक्षातून फुटून गेल्यानंतर तुम्ही जे अजितदादा मित्रमंडळ आहे तुमचं, त्या मित्रमंडळाची तुमचे जे भोवती लोक आहेत हे सगळे तुमचे लाभार्थी आहेत दादा. तुम्हाला प्रफुल्लभाई पटेल, धनंजय मुंडे, सुनील तटकरे, या छगन भुजबळ वगैरे या लोकांनी तुम्हाला कसं घेरले आणि कसं चक्रव्यूहात टाकले तुम्हाला लोकसभा इलेक्शन झाल्यावर दादा कदाचित लक्षात येण्याची शक्यता आहे. हे सगळे लाभार्थी आहेत. ज्याबद्दल तुम्ही बोलताय की त्यांच्यामुळे दिल्लीत आता
नामोल्लेख तुम्ही ज्या नरेंद्र मोदी आणि अमित शहाचा करताय, तुमचं वजन वाढलं, तुम्ही प्रश्न सोडवताय. दादा इथेनॉलच्या संदर्भामध्ये तुम्ही म्हणताय की मी सांगितलं आणि लगेच त्यांनी केलं. रद्द कोणी केलं होतं? अमित शहा आणि नरेंद्र मोदींनीच इथेनॉलच्या निर्मितीवर बंदी आणली होती. देशातनं आक्रोश त्याच्यावर झाला. देशातनं अनेक शेतकरी संघटना, अनेक नेत्यांनी आवाज उठवला, विरोधी पक्षांनी आवाज उठवला. त्या उद्योग व्यवसायामध्ये इथेनॉलच्या असलेल्या लोकांनी सुद्धा सरकारला तिथं जाऊन विनंती केली असेल. सगळ्यांच्या आग्रहास्तव ते पुन्हा त्यांना सुरू करावी लागली. त्याच्यातही अजून खूप त्रुटी आहेत. जरा गडकरी साहेबांची भेट घ्या दादा, त्याबद्दल ते सांगतील तुम्हाला चांगलं. नितीन गडकरी, त्यांचा परिचय असेलच की दादा तुमचा. आता इथेनॉलच्या संदर्भात तुम्ही म्हणताय की मी सांगितलं म्हणून सरकारने ऐकलं. दादा कांद्याची निर्यात बंदी केलेली आहे, निर्यातीवर 40% कर आकारणी केलेली आहे. जरा ते सांगा ना फोन करून तेवढं नरेंद्र मोदींना, ती निर्यात बंदी उठवायची. म्हणजे आम्हाला जन आक्रोश आरच्या युवा संघर्ष यात्रा काढायची गरज पडणार नाही. जो अमोल कोल्हेंनी पुणे जिल्ह्यामध्ये किसान आक्रोश मोर्चा जो काढलाय कांद्याच्या प्रश्नावर, तो प्रश्नच मिटून जाईल. आजच तुम्ही फोन करा, उद्या सकाळपर्यंत कांद्याची निर्यात चालू करा. तुमचं वजन आहे ना दादा, दिल्लीत खूप मोठं वजन आहे दादा. तुम्ही डीसीएम आहात राज्याचे, दुसरे अर्धे फडणवीस तर अर्धे तुम्ही आहात. तुम्ही फोन करा नरेंद्र मोदींना, अमित शहांना, कांद्यावरची निर्यात बंदी उठवा. त्याच्यावर जे 40% जो काय टॅक्स आकारलाय निर्यातीवर तो बंद करा. म्हणजे शेतकऱ्यांना कांदा निर्यात केल्यानंतर भाव मिळेल. शेतकरी रडतोय दादा कांद्याचा. जरा त्यांचा आवाज ऐका. नाशिक पट्ट्यात जा, पुणे जिल्ह्याच्या पश्चिम महाराष्ट्रात पट्ट्यात जा, कांदा उत्पादक शेतकऱ्यांची भेट घ्या. दादा दुसरा एक तुम्ही दिल्लीला फोन करा. तुमचं वजन आहे दुधाच्या संदर्भामध्ये. दुधाच्या संदर्भात शेतकऱ्यांची काय अवस्था आहे दादा, जरा त्यांचं ऐका. ज्या तुम्ही शासकीय दूध खरेदी केंद्रांना अनुदान देणार आहात, जिल्हा दूध उत्पादक संघांना, त्यातलं एक 10-15% दूध तिकडे जाते, पण बाकीचं जवळपास 70-80% दूध एक खाजगी क्षेत्रात जाते. तिथं शेतकऱ्यांना काय बाजार मिळणार आहे? तिथं कुठलं अनुदान देणार नाहीये गव्हर्नमेंट. जरा दुधाच्या संदर्भात काय भूमिका आहे? हजारो टन पावडर दुधाची पडून आहे दादा. करा ना निर्यात, तुमचं वजन आहे. शेतकऱ्यांना 4 पैसे मिळतील. साखर निर्यात बंदी उठवा ना दादा, तुमचं वजन आहे दिल्लीत. तुम्ही काम करता ना, साखर निर्यात बंदी उठवा दादा, शेतकऱ्यांना फायदा होईल, 4 पैसे त्यांना मिळतील. कापूस निर्यात बंदी थांबवली. विदर्भातले, मराठवाड्यातले शेतकरी, आता आम्ही युवा संघर्ष यात्रेत त्यांचं दुःख ना ऐकलं. दादा तुम्ही काही कधी संघर्ष केलेला नाही. बघा जाऊन जरा कापूस उत्पादक शेतकऱ्यांची काय अवस्था आहे. ऑस्ट्रेलियातनं कापूस तुमच्या नरेंद्र मोदींनी, तुमचे नेते ऑस्ट्रेलियातनं कापूस आयात केला, इथला कापूस तसाच ठेवला. आणि शेतकऱ्यांना 15 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी जो कापसाला बाजार मिळत होता तोच बाजार आता मिळतोय. सोयाबीनला 20 वर्षापूर्वी जो बाजार मिळत होता तोच आता बाजार मिळतोय. आत्ताचा भाव कुठे गेला? कापसाचा, सोयाबीनच्या संदर्भामध्ये उत्पादन खर्च वाढला, दुप्पट 4पट खर्च वाढला दादा. तुम्हाला माहित नाही का दादा? आढावा घ्या दादा. युवा संघर्ष यात्रा रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही काढली. मी स्वतः त्याच्यात 800 किलोमीटर चाललो, पुणे ते नागपूर. दादा शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या, शेतमजुरांच्या व्यथा तुम्ही ऐकलेल्या नाहीत दादा. तुम्हाला सगळं ऐकतं मिळालं हो दादा. तुम्ही कधीच संघर्ष केलेला नाही. तुम्ही खासदार झाला, डायरेक्ट मंत्री. तुम्हाला विरोधी पक्षात काम करायची सवयच नाही. संघर्ष कसं काय तुम्हाला माहिती पडेल? रोहित पवारांच्यावर तुम्ही टीका करताय, तुमच्या मुलासारखा आहे. एक युवा नेता संघर्ष करतोय, पदयात्रा करतोय, तुम्ही प्रोत्साहन द्यायच्या ऐवजी त्या माणसाला तुम्ही पंक्चर करता. युवा संघर्ष यात्रेची टिंगल करता दादा. तुम्हाला कधीच करावं लागले नाही ना. आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी तुमच्यावर भरमसाठ विश्वास ठेवला. त्यांचे वारस म्हणून तुम्ही वावरत होता आणि तुम्ही मनमानी निर्णय घेत होता. त्याच पवार साहेबांनी बारामती तालुक्यामध्ये तुम्ही काय करताय कधीच विचारलं नाही. कोणाला खासदार करताय, कोणाला आमदार करताय, कोणाला कारखान्यावर डायरेक्टर करताय, कोणाला पंचायत समितीला देताय, कोणाला जिल्हा परिषदेला देताय, काही पवार साहेबांनी कधी विचारलं नाही. कोणाला पक्षाचे पदाधिकारी करताय. पुणे जिल्ह्यातली कुठलीही पदं देताना, कुठलीही तिकीटं देताना पवार साहेबांनी कधी गेल्या 15 वर्षामध्ये, 20 वर्षामध्ये लक्ष घातलं नाही. तुमच्यावर 100% विश्वास ठेवला. याचा अर्थ ती तुमची ताकद होती असं तुमचा गोड गैरसमज झाला आणि तुम्ही हुरळून गेलात दादा. पवार साहेबांना तुम्ही आता नाकारायला लागला, पण जनतेने नाही नाकारलं दादा. हे कळेल तुम्हाला पुढच्या काही दिवसामध्ये. रोहित पवारांनी कर्जत जामखेड सारखा अवघड मतदारसंघ, जो तुम्ही त्याच्यापूर्वी कधीच निवडून आणू शकत नव्हता दादा. तुम्ही त्याच्या आधी 20 वर्ष इथं तिकीट वाटपाच्या कमिटीत होता पक्षाच्या. का नाही इथून मागे कर्जत जामखेडच्या पक्षाकडे तिकीट देऊन तुम्ही निवडून आणला? राम शिंदेला का नाही याच्यापूर्वी पराभूत करू शकला? रोहित पवारांनी तिथे आधी 2-3 वर्ष जे कष्ट घेतले, जे काम त्या कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये काम उभं केलं, विश्वास लोकांचा मिळवला, पक्षाने तिकीट दिलं, पवार साहेबांचा आशीर्वाद मिळाला, ते आमदार झाले आणि ते ज्या पद्धतीने तिथे काम करतायत, विश्वास लोकांचा मिळवलाय आणि महाराष्ट्रामध्ये संघर्ष यात्रा काढून लोकांची दुखणी समजून घेतात. तुम्हाला दुःख व्हायचं काय कारण आहे दादा त्याच्यात? का टिंगल करतात टिवाळी 3 वेळा त्यांची? पार्थ पवारांना दादा काढा ना जरा यात्रा काढायला सांगा.
शिरूर लोकसभेमध्ये तुम्ही म्हणताय की अमोल कोल्हे कसे निवडून येतात बघतो, त्यापेक्षा दादा मावळमध्ये आपले लाडके चिरंजीव पार्थदादा पवार युवा नेते आहेत, फार अभ्यासू नेते आहेत, ते फार वक्तृत्व त्यांचं सुंदर आहे, फार मोठा अभ्यास, त्यांनी खूप संघर्ष केलेला आहे, त्यांना मावळमधून दादा निवडून आणा ना, तेवढंच काम करा. बारामती लोकसभा शिरूर लोकसभेपेक्षा मावळ लोकसभेचं चॅलेंज दादा तुम्ही घ्याच. मागच्या वेळेस तुम्ही ते का त्यांना पार्थदादाला तिथं पराभूत करावं लागलं याचं चिंतन तर तुम्ही केलंच असेल, पण आता येणाऱ्या लोकसभेत मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थदादा पवारांना आपण निवडून आणा. बाकी अमोल कोल्हेंना निवडून आणायला आम्ही लोक समर्थ आहोत, कारण अमोल कोल्हे पहिल्यांदाच निवडून आले आणि पहिल्यांदा निवडून आलेला महाराष्ट्रातला एकमेव खासदार आहे जे 2 वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. संसदेतली कामगिरी ही अतिशय उत्तम आहे त्यांची, हे कुणीही नाकारू शकत नाही. बैलगाडी शर्यती असतील, इथं कोविडमधलं त्यांचं काम असेल, त्यांचं डिजिटल ऑफिस आहे दादा, पत्र कोणालाही मिळतं त्यांचं, त्यांच्या ऑफिसला SMS केला, व्हॉट्सअप केला तरी पत्र त्यांचं शिफारस पत्र लोकांना मिळतं. डिजिटल ऑफिस केलं त्यांनी. संसदेमध्ये कामगिरी उत्तम प्रकारची दाखवली. तुमच्या सुनील तटकरेंना नाही दाखवता आली. तुमचे सुनील तटकरे का नाही संसदरत्न ठरले? तुमच्या बरोबर आहेत ना ते अजितदादा मित्रमंडळाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब, ते का नाही संसदरत्न ठरले? फार कर्तव्यदक्ष आहेत ना. अमोल कोल्हे 2 वेळा संसदरत्न ठरलेत, याचा अर्थ ते खासदार म्हणून 5 झालेत. सुप्रियाताई 7 वेळा संसदरत्न ठरल्या, 2 वेळा महासंसदरत्न ठरल्या, त्या स्वतःच्या कर्तृत्वावर ठरल्या. पण पवार साहेबांनी स्वतःची मुलगी असून सुद्धा त्यांना मंत्रिपद नाही दिलं दादा सुप्रियाताईंना कधी. सगळं तुमच्यावर दिलं. तुम्हीच त्यांचे 30 वर्ष वारस म्हणून वावरलात, मानसपुत्र म्हणून वावरलात आणि सगळे अधिकार तुमच्याकडे तुम्ही वापरले पवार साहेबांची. सुप्रियाताईंना कुठलाही सत्तेतला वाटा कधीच मिळाला नाही दादा, हे वास्तव आहे. आणि तुम्ही आता ज्या भाषेत बोलताय, कुणाचं ऐकून बोलताय दादा? तुमची भाषा भारतीय जनता पार्टीची भाषा दादा. जर नरेंद्र मोदी अमित शहा एवढेच कर्तृत्ववान आहेत दादा, ज्या तुम्ही अर्थव्यवस्थेबद्दल बोलताय 5 ट्रिलियन अर्थव्यवस्था होणार आहे त्याची टिमकी तुम्ही वाजवताय दादा. दरडोई उत्पन्नामध्ये भारत देश आपला 140 क्रमांकावर आहे. हॅपीनेस इंडेक्स आपला सर्वात खाली आलाय. बांगलादेशपेक्षा आपण मागे आहोत. क्राईम रेटमध्ये आपण खूप खाली आलोत. क्राईम रेट आपला वाढलाय देशाचा. दर तासाला 19 मुलं बेरोजगार आत्महत्या करतायत. बेरोजगारी 45 वर्षात कधी नव्हे एवढी बेरोजगारी वाढली. सांख्यिकी विभागाचा आकडा बघा दादा, मी राजकीय बोलत नाही, आकडेवारी बोलती. शेतकऱ्यांना कुठला न्याय दिला हो तुमच्या मोदी सरकारने? एक पीक सांगा की ज्या पिकाला नरेंद्र मोदींनी न्याय दिला. तुम्हाला जर शेतकऱ्यांचा खरंच कळवळा असेल ना, तुम्ही खरंच DCM म्हणून नेतृत्व करताना लोकांच्या प्रश्नांसाठी, सांगा शेतकऱ्यांसाठी नरेंद्र मोदीचं योगदान काय. जे 6,000 वर्षाला देतात त्याच्या 6 पटीत वसूल करतात. वेगवेगळ्या खताच्या किमती 4 पट वाढल्या. दादा तुम्ही लय वजन आहे तुमचं. दिल्लीत नरेंद्र मोदी अमित शहा तुमचं ऐकतात ना, तेवढा 400 रुपयाचा गॅस होता आमचा ना 2014 पर्यंत, तो आता 1100 रुपयाला झालाय. तो आणा ना दादा निम्मे किमती, 500 रुपयावर आणा दादा. बघा तेवढं तुमचा शब्द टाकून जमते का? आमच्या महागाईमध्ये शेतकऱ्यांना जी काही पिळवणूक चालली ती कमी होईल. आमच्या माता भगिनी त्या गॅस सिलेंडर जो उज्ज्वला गॅस जाहिरात चालली ना दादा खोटी, बघा बरं जरा किती खरी आहे किती खोटी जाहिरात आहे. तुम्हाला सत्य आवडतं ना, खरं बोलायला आवडतं दादा तुम्हाला, हे कोण सांगणार दादा? बेरोजगारी वाढली, महागाई वाढली, देशाचा मानवी विकास निर्देशांक खाली आलाय. दरडोई उत्पन्न 140 क्रमांकावर आपण खूप खाली आहोत दादा. देशावर 2014 साली 54,000 कोटी कर्ज होतं, ते आता 2,05,000 कोटी कर्ज आहे. म्हणजे 2014 नंतर 10 वर्षामध्ये 4 पटीने देशावरचं कर्ज वाढलंय. मानसी 1.5 लाख रुपये जवळपास कर्ज या डोक्यावर आहे प्रत्येकाच्या दादा. तुम्ही काय नरेंद्र मोदींचं कौतुक सांगता? अहो ते साक्षी मलिक कुस्तीपटू, तिच्यावरच्या डोळ्यातले अश्रू पुसतायत का बघा दादा तुम्हाला. तुमच्या रुपाली चाकणकर आहेत ना जरा महिला आयोगाच्या, चित्रा वाघ आहेत भाजपच्या, जरा त्या दोघींना पाठवा साक्षी मलिकची गाठ घ्यायला. जरा तिच्या डोळ्यातले अश्रू पुसता येतात का बघा. कुस्तीपटू, देशातलं पहिली महिला पटू येते की जिने ऑलिम्पिकमध्ये देशाचं नाव कमावलं, पहिली पैलवान आहे, तिच्या डोळ्यातले अश्रू पुसतायत का बघा दादा. अनेक अग्निवीर मुलं गेले, त्यांना काही मिळत नाही. कितीच उदाहरणं सांगता येतील दादा. पाडा वाचावा लागेल नरेंद्र मोदी सरकारचा. लोकशाही संपत्त आणली. अहो 150 खासदार निलंबित केले आणि बेकायदा पद्धतीने विरोधी पक्षांना बाहेर काढून 2-4 कायदे तिथं मंजूर करून घेतले. हे तुम्हाला मान्य आहे दादा? निवडणूक आयुक्त नेमण्याची पद्धत आतापर्यंतची 70 वर्षातली मोडीत काढली. सरन्यायाधीश त्याच्यामध्ये निवडणुकीच्या कमिटीमध्ये होते आणि आता फक्त पंतप्रधान, कायदा मंत्री आणि विरोधी पक्ष नेता याच्यामध्ये कायदा मंत्री त्यांचाच आणि नरेंद्र मोदी त्यांचेच. ते निवडणार आता निवडणूक आयोगाचे अध्यक्ष, आयुक्त. सरन्यायाधीशांना का कमी केलं दादा? विचारा ना. तुम्हाला मान्य काही लोकशाही? तुम्ही जर म्हणताय की आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे, आम्ही पुरोगामी विचाराचे कार्यकर्त्यांची कशाला दिशाभूल करता दादा? ज्या गोळवलकर हेडगेवारांच्या पंक्तीला जाऊन तुम्ही बसलात, गोडसेंच्या पंक्तीला जाऊन बसलात,
त्या गोळवलकर, गोडसे, हेडगेवार यांच्या भारतीय जनता पार्टीची विचारधारा जी आहे दादा, ती हिंदुत्ववादी विचारसरणी तुम्हाला मान्य का? तुम्ही जय श्रीराम म्हणा ना. आता जय श्रीराम हा राजकीय नारा आहे, आमचं रामकृष्ण हरी मंत्र आहे दादा. आम्ही वारकरी संप्रदायाला मानणारी माणसं आहोत. तुम्ही हिंदुत्ववाद्यांच्या मांडीला मांडी लावून बसला. जे गोडसेचं समर्थन करतात ते मान्य का तुम्हाला? जरा जाहीरपणे सांगा. कशाला तुम्ही गप्पा मारताय दादा काही पण? आमच्यासारख्या अभ्यासू कार्यकर्त्याला, सत्सक विवेक बुद्धी मेंदू असलेल्या कार्यकर्त्यांना तुमची विधानं पटणार नाही. कदाचित तुमच्या समोर बसलेले तुमचे लाभार्थी आहेत, कुठली ना कुठली तिकीटं घेतल्यात, कॉन्ट्रॅक्ट घेतल्यात, हे लाभार्थ्यांच्या टोळीमध्ये तुम्ही नेतृत्व करत असाल दादा. त्यांना कदाचित काय घेणे, त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळण्याशी मतलब, पद मिळण्याशी मतलब. त्यांना तुम्ही तिकीट दिले तर तुमचे मिंदे आहेत ते सगळे. ते कशाला वर मान करतील तुमच्या पुढं? ते लाभार्थीच आहेत. पण माझ्यासारखा स्वाभिमानी कार्यकर्ता जो लाभार्थी नाही, आम्ही विचारावर निष्ठा ठेवून काम करतो. आदरणीय पवार साहेबांचे पुरोगामिनी सेक्युलर विचारधारेवर आम्ही काम करतो. त्याच्याशी बांधिलकी आमची, त्या विचारधारेवर आमची निष्ठा आहे, आम्ही काम करतो. आम्ही लाभार्थी नाहीत दादा. त्यामुळे अमोल कोल्हेंना शिरूर लोकसभा मतदारसंघातनं जर पाडायचं असेल तुम्हाला, तर तुम्हाला एक उमेदवार सुचवतो दादा. तुम्ही म्हणलं ना दिलीप वळसे पाटील आम्ही दोघांनी कष्ट घेतले म्हणून अमोल कोल्हे निवडून आले. दादा त्या दिलीप वळसे पाटलांनाच तुम्ही उभं करा. आता दिलीप वळसे पाटलांना शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आता तुमच्याकडून उभं करा. आमचे डॉक्टर अमोल कोल्हे उभे राहतील. होऊन जाऊ द्या. गाडा कोणाचा नंबर 11 सेकंदात जातोय ते बघूयात आपण. दिलीप वळसे पाटील विरुद्ध अमोल कोल्हे अशीच फाईट होऊ द्या. कशाला दुसऱ्या कोणाचा बळी देता? दिलीप वळसे पाटलांचीच ताकद एकदा बघू द्या. ज्या दिलीप वळसे पाटलांनी मंत्रिपद आयुष्यभर 20 वर्ष भोगलं, पवार साहेबांच्या मांडीवर बसले, मानसपुत्रासारखे राहिले, शेजारच्या जुन्नरच्या आमदाराला कधी मदत केली नाही, शेजारच्या खेडच्या आमदाराला कधी मदत केली नाही. तुमच्या बरोबर आहेत ते दिलीप मोहिते पाटील आणि ते जुन्नरचे आमदार. विचारा त्यांना तुम्हाला दिलीप वळसे पाटलाची किती मदत झाली. शेजारी शिरूरला अशोक पवार आमदार आहेत, त्यांना विचारा वळसे पाटलांची गेल्या 15 वर्षात मंत्रिपद असताना तुमची काय काय कामं केली. अहो त्या दिलीप वळसे पाटलांनी कुठलीही कामं केली नाही. त्यांच्या मतदारसंघ सोडून ते मंत्री कधीच नव्हते राज्याचे. ते राज्याचं मंत्रिपद त्यांना करताच नाही आलं. फक्त मतदारसंघासाठी हा माणूस मंत्री राहिला. त्यांना लोकसभेला मंत्री कराच, लोकसभेला उमेदवार करा. अमोल कोल्हे आणि वळसे पाटील अशी फाईट होऊन जाऊ द्या. एवढं तुम्हाला मी जाहीरपणे आव्हान देतो. बाकी अनेक मुद्दे आहेत दादा. नमोशहाच्या मुद्द्यावर तुम्हाला मी उत्तर दिले. नमोशहा आणि किती प्रश्न आहेत दादा, यादी माझ्याकडे. सांगता सांगता दम चुकाल का? तुम्ही कुठल्याच प्रश्नाचं उत्तर देणार नाही दादा. आरक्षणाचे प्रश्न मोदी का सोडवत नाहीत? आज गेली 10 वर्ष झालं पृथ्वीराज चव्हाणांनी आरक्षण दिल्यानंतर हा प्रश्न प्रलंबित आहे. एकनाथ शिंदे तुम्ही त्या मंत्रिमंडळात होता, महाविकास आघाडीच्या, मंत्रिपदं भोगली आणि दोघे आता मराठ्यांची दिशाभूल करता. मराठ्यांना आरक्षण मिळणार का नाही एकदा सांगा ना. तुमच्यात हिंमत आहे ना, खूप ओळख आहे ना तुमची दिल्लीला. जा ना तिथे दिल्लीला, नरेंद्र मोदीकडे जाऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवा, धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवा, लिंगायत आरक्षणाचा प्रश्न सोडवा. का प्रलंबित ठेवताय? तुमच्यात हिंमत असेल तेवढा प्रश्न सोडून दाखवा. तुमच्या राज्य सरकारच्या हातात किती हो दादा? मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटणार आहे का? कशाला उगीच तेच वाक्य वापरताय? ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ, कायद्याने टिकणार आरक्षण, हे 3 वाक्य आमची पाठ झालेत दादा तुमच्याकडनं. आता जरा जावा दिल्लीला, संसदेतनं ते कायदा करावा लागेल. नरेंद्र मोदीची या संबंधात काय भूमिका आहे? काय इतक्या दिवस प्रलंबित ठेवला विषय? तो 10 वर्ष झाली हा विषय प्रलंबित आहे. आणि महाराष्ट्रामध्ये भुजबळांना तुम्ही सोडलं मराठ्यांच्या अंगावर. भुजबळांची दिशाभूल करून, भुजबळांना हे माहित नाही का पवार साहेबांनी मंडल आयोगाची अंमलबजावणी या राज्यामध्ये पहिल्यांदा केली म्हणून ओबीसींना आरक्षण मिळालं? भुजबळांना माहित नाही का? आजपर्यंत भुजबळांची भाषणं काय होती याच्या संदर्भातली? आणि आता मराठा आणि ओबीसी मध्ये तेढ वाढवण्यासाठी भुजबळांना तुम्ही तिथे सोडलं. तुमचे मंत्री आहेत, तुमच्या मंत्रिमंडळातले, ते काय बोलतात तुम्हाला मान्यता आहे का सगळी त्यांची? मराठ्यांच्या संबंधात जो तेढ निर्माण करताय तुम्ही मराठा आणि ओबीसी मध्ये, ही दिशाभूल करताय. याला सर्वस्वी देवेंद्र फडणवीस तुम्ही दोघं जबाबदार आहेत. कारण तुम्ही ओबीसींचं इकडे दिशाभूल करायची, एकनाथ शिंदेनी मराठ्यांची दिशाभूल करायची आणि दोघांना झुंजवत ठेवायचं. हा नाद तुम्ही करताय दादा. तुमची हिंमत असेल तेवढं आरक्षणाचे प्रश्न सोडून दाखवा. गुजरातला अनेक कंपन्या महाराष्ट्राच्या गेल्या, अनेक उद्योग गेले. परवा हिरे मार्केट मधला हिरे बाजार तिकडे नेला तुम्ही. नरेंद्र मोदी गुजरातचे पंतप्रधान आहेत, ते भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान आहेत, ते महाराष्ट्राचे कधीच नव्हते. कुठला फायदा केला महाराष्ट्राचा नरेंद्र मोदींनी? सांगा 2 उदाहरणं तुम्ही. कशाला गप्पा मारता दादा? कशाला आमची दिशाभूल करता? सहकार उद्योग नरेंद्र मोदींनी काय केलं सहकारामध्ये? शिक्षणामध्ये काय केलं सांगा तुम्ही. शिक्षणाचं बाजारीकरण केलं, किती फी वाढवली मुलांची जरा बघा. बेरोजगारांचे प्रश्न ऐका दादा. तुम्ही कधी संघर्ष केला नाही. युवा संघर्ष यात्रेवर तुम्ही टीका करता. किसान आक्रोश मोर्चा जो आमचा डॉक्टर अमोल कोल्हेंच्या सुप्रताईंच्या नेतृत्वाखाली आहे, 30 तारखेला पुण्यात कलेक्टर कचेरी जे आंदोलन आहे, त्या किसान आक्रोश मोर्चामध्ये जे मुद्दे आहेत ना, दुधाचा असेल, कांद्याचा असेल, बाकीचे काय प्रश्न आहेत, हे प्रश्न तुम्हाला माहित नाहीत का?
प्रश्न सोडवा ना, आम्हाला कशाला मोर्चा काढायला लागेल? आम्ही विरोधी पक्षात आहोत, आमचं कर्तव्य आहे विरोधी पक्ष म्हणून आवाज उठवणं. कारण तुम्हाला विरोधी पक्ष नेतापद तुम्ही स्वतःकडे घेतलं आणि फडणवीसांना तुम्ही मॅनेज झालात आणि 2.5 वर्ष तुम्ही मागच्या काळामध्ये महाविकास आघाडीतल्या केलेल्या कामांचं सुद्धा तुम्हाला फडणवीसांच्या पुढे बोलता येत नाही. आता पवार साहेबांच्यावर टीका करताना तुम्हाला काहीतरी वाटायला पाहिजे दादा. बारामती लोकसभा असेल, शिरूर लोकसभापेक्षा मावळ लोकसभा मतदारसंघात पार्थ पवारांना निवडून आणून दाखवा, एवढंच तुम्हाला या ठिकाणी आव्हान आहे. बाकी सगळे मुद्दे पुलोद आघाडी असेल वगैरे तुम्ही दादांत खोटं बोलताय दादा. मी या संदर्भात नुसता व्हिडिओ करत नाही, मी या संदर्भात जाहीर परिसंवाद करायला तयार आहे पुराव्यानेशी. प्रत्येक गोष्टीवर तुम्ही मांडलेल्या प्रत्येक मुद्द्यावर माझी जाहीर चर्चा करायची तयारी आहे, जाहीर पत्रकार परिषद किंवा परिसंवाद घ्यायची तयारी आहे. आपण मला कधीही बोलू शकता. लहान तोंडी मोठा हात घेत असेल, मी खूप लहान कार्यकर्ता आहे, पण मी विचारांनी श्रीमंत आहे. मी विचारांशी कधी तडजोड करत नाही, मी विचारांशी कधी प्रतारणा करत नाही. पवार साहेबांनी तुम्हाला मोठं केलं, तो जो विचार तुम्हाला दिला होता त्या विचाराशी आता तुम्ही प्रतारणा केली. ईडी सीबीआयच्या फेऱ्यात अडकू नये म्हणून तुम्ही ज्या त्या बाजूला गेला आणि नरेंद्र मोदींचं कौतुक आम्हाला सांगायला लागला, हे आम्हाला मान्य होणार नाही. शालिनीताई पाटलांची एकदा नक्की गाठ तुम्ही घ्याच, एवढं तुम्हाला या ठिकाणी आवाहन करतो. खूप काही मुद्दे तुम्ही जसे बोलाल त्याची उत्तरं पुढे देत राहील. बाकी तुमच्या अजितदादा मित्रमंडळाला मी शुभेच्छा देतो. पवार साहेबांच्या पक्षाला ओरबाडू नका, तुमच्यात हिंमत आहे. एकनाथ शिंदेत हिंमत आहे. एकनाथ शिंदेला तुम्ही हेच सांगितलं होतं, स्वतःचा पक्ष काढा, बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाला कशाला त्रास देता. तेच आम्ही तुम्हाला सांगतो दादा, पुन्हा पुन्हा वारंवार स्वतःचा पक्ष काढा. पवार साहेबांचा पक्ष आमचा मोडका तोडका कसाही असू द्या, तुमच्याकडे खूप आमदार गेलेत, तुमच्यावर विश्वास ठेवलाय, तुम्हाला लकलाप येत आमदार. आमचे 8 आमदार असू द्या, आमचे 4 खासदार असू द्या, आमचे आम्ही बघू, आमचा पक्ष आम्ही वाढवायचा, आमचा आम्ही काळजी करू. आमच्या पक्षाची तुम्ही चिंता करू नका, मात्र स्वतःचा पक्ष काढा, एवढीच पुन्हा एकदा तिसऱ्यांदा विनंती आहे माझी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.